अरे बाप रे बाप, आज तर माहोलच करून टाकला रे बा सगळ्या पोट्टेनं. अरे राम राम रे पोट्टे हो, काय म्हणता भाऊ? सकाळीच उठलो बहीण, आलो डायरेक्ट मंदिरात आपल्या माता नानीचे दर्शन घ्यायले. दर्शन वगैरे घेऊन घेतले, कारण जायचं होतं आपल्याला ट्युशनले. मग काय घेतलं ना आपल्या सगळ्या कार्यकर्ते सोबत, निघालो आणि ट्युशनला जायला. आस्था किल्ला होते ना भाऊ सोबत, ट्युशन पूर्ण करून घेतले भाऊ. मग काय पाहिजे तर बा चिनू हजर होते ना, कारण चिनू भाऊले होतं भाऊ काम. मग काय आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल टाकून घेतलं ना भाई गाडीत, कारण आपल्याला जायचं होतं कॉलेजवरचं तर काही काम झालं नाही भाऊ आज आपलं. चला म्हटलं चिन्ह भाऊ उद्या पण गो काय आहे तर घरी येऊन काय पाहिजे तर बाय, इथं तर डीजेची तयारी चालू आहे ना, कारण तुम्हाला तर माहितच आहे आज आहे श्री महाराणा प्रताप जयंती. मग संध्याकाळी आपल्याला मिरवणुकीत जावं लागते, तर सकाळी तर काम करावंच लागते. काम आपण घेतले पण संध्याकाळी येऊन काय पाहिजे तर बा पोट्टेने तर सगळी मिरवणुकीची तयारी करून ठेवली होती न. मग काय आपण बी आलो ना रे भाई टालीपाशी, इथं तर पोट्टे फोटो काढू आले ते बहीण. त्याच्यानंतर आपल्याला काढणं होती आपल्या प्रताप सेनेची एक रील. मग काय रील काढून घेतली बहीण, मग केले ना भाऊ बॅनरची पूजन. मग काय पोट्टे थांबतात काय, झाले न सुरू. या वर्षी तर भाऊ आपण गोरेलाही बोलायला होता ना रे. हे आहे ना भाऊ आपल्या प्रताप मंडळाची प्रताप सेना, खतरनाक माहोल आहे पोट्टेचा. मग काय झाले ना रे भाई पोट्टे सुरू. एक वेळा पोट्टे सुरू झाले की थांबतात काय, तो तर काही विशेष नाही आहे थांब्याचा. मग आपण काय थांबता म्हटलं भाऊ, झालो ना रे भाई आपण बी सुरू. मग काय आलो डायरेक्ट चौकात. आलो ना भाई चौकात, आणि चौकात आल्यावर तर तुम्हाला माहितच आहे पोट्टे, छत्रपती शिवाजी महाराजची आरती केल्याशिवाय आपली मिरवणूक पुढे जाणच नाही. चला मग पोट्टे, आजच्या एवढंच. भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.